नमस्कार, मी संगीता कनोजिया। आपण पाहता ठाणे फास्ट टीव्ही न्यूज। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाण्यातील तलावांचं योग्य प्रकारे संवर्धन होत नसल्यानं ठेकेदारांना महापालिकेच्या नोटिसा, ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याचा महापालिका प्रशासनाचा इशारा। एलबीटीच्या फरकाची रक्कम 20 डिसेंबरपर्यंत भरण्याची अट शिथिल, ही रक्कम आता 2 टप्प्यात भरण्याची व्यापाऱ्यांना सवलत। ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या विज्ञान प्रदर्शनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मागमूसही गायब, शिक्षकांच्या उदासीनतेमुळे फक्त ऐकी व लेखी माहितीवर प्रदर्शनात केली विद्यार्थ्यांनी पोपटपंची। बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांपेक्षा झोपडपट्ट्यांमधून अधिक रहिवाशी वास्तव्य करत असल्याचा ठाणे महापालिकेचा निष्कर्ष। घेऊया अल्पशा विश्रांती। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। वारंवार आवाहन करूनही व्यापारी एलबीटी भरत नसल्याने 600 कोटींचं उद्दिष्ट असताना ठाणे महापालिकेला आतापर्यंत केवळ 301 कोटींचं उद्दिष्ट गाठता आलं आहे। त्यामुळे पालिकेकडून कडक पावलं उचलली जातील ही आशा फोल ठरली असून कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेनं पुन्हा एकदा मेहर नजर दाखवली आहे। 20 डिसेंबरपर्यंत एलबीटीच्या फरकाची रक्कम भरण्याची अट शिथिल करण्यात आली असून ही रक्कम आता 2 टप्प्यात भरण्याची सवलत व्यापाऱ्यांना मिळाली आहे। विशेष म्हणजे कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर पालिकेनं आता कारवाई करावी अशी मागणी ठाणे व्यापारोद्योग महासंघानेच केली आहे। राज्यात जकातीऐवजी स्थानिक संस्था कर लागू करण्याचा निर्णय झाल्यानंतर ठाणे महापालिकेनं तत्परता दाखवत कोणत्याही प्रकारचं नियोजन न करता या निर्णयाची अंमलबजावणी केली। एलबीटी काय आहे, तो कशा प्रकारे वसूल करण्यात येणार आहे हे व्यापाऱ्यांना समजावून सांगण्यातच पालिकेचा बराच वेळ गेला। 2% समान एलबीटी कर भरण्याच्या मागणीवर व्यापारी ठाम राहिल्यानं पालिका आणि व्यापारी यांच्यामध्ये मधल्या काळात संघर्षही झाला। 2% समान कर लावल्यानं पालिकेला त्यांचे 600 कोटींचे उद्दिष्ट साधता येईल असा दावाही व्यापारी संघटनांच्या वतीनं करण्यात आला होता। मात्र तो फोल ठरला असून 70% व्यापारी एलबीटी भरत नसल्याची कबुली महासंघानं दिली आहे। अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। एलबीटी वसुलीचं 600 कोटींचं उद्दिष्ट असताना व्यापाऱ्यांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे आतापर्यंत केवळ 301 कोटी पालिकेला वसूल करता आले आहेत। 20 डिसेंबरपर्यंत एलबीटीच्या फरकाची रक्कम भरण्याची सक्ती करणाऱ्या महापालिकेनं पुन्हा मवाळा धोरण स्वीकारलं असून ही रक्कम आता 2 टप्प्यात भरण्याची मुभा देण्यात आली आहे। 10 डिसेंबर रोजी आयुक्त असीम गुप्ता, महासंघाचे पदाधिकारी मधुसूदन खांबेटे, आशिष शिरसाट आणि अशोक बडाला यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। 50% रक्कम 20 डिसेंबर पर्यंत तर 50% रक्कम 20 जानेवारी 2014 पर्यंत भरता येणार आहे। अनेकांनी एलबीटीची नोंदणीच केली नसून यामध्ये मोठ्या कंपन्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे। शाळेमध्ये मुलांना पुस्तकातील विज्ञानाबरोबरच त्याचं प्रात्यक्षिक ज्ञान मिळावं आणि पुस्तकाबाहेरील विज्ञान युगाचीही ओळख त्यांना व्हावी यासाठी शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शनं भरवली जातात। ठाणे महापालिका शिक्षण मंडळही अनेक वर्ष विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक विकास व्हावा यासाठी असं प्रदर्शन घेत असते। परंतु नुकत्याच झालेल्या अशा प्रदर्शनात पालिकेचे विद्यार्थी निव्वळ पोपटपंचच करीत असल्याचं निदर्शनास आलं आहे। विशेष म्हणजे विज्ञान प्रदर्शनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मागमूसही दिसून आला नाही आणि शिक्षकही त्याबाबत फारसे आग्रही नव्हते। मुलांना अनुभवातून शिकता यावं यासाठी शाळांमध्ये अलीकडे प्रात्यक्षिक स्थळभेटी अथवा नुसत्या पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभव घेता येतील असे अनेक उपक्रम राबवले जातात। पूर्वी शाळांमध्ये असा अनुभव घेण्यासाठी एकच ठिकाण होतं, ते म्हणजे विज्ञान प्रयोगशाळा। परंतु आता त्याच्या कक्षा रुंदावल्या असून विविध ठिकाणी अनेक विज्ञान प्रदर्शनं भरवली जात असल्यानं राष्ट्रीय पातळीवरही ठाण्यातील मुलं चमकत आहेत। यंदाच्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक परिषदेसाठी ठाण्यातील 6 शाळांची निवड करण्यात आलेली असतानाच ठाणे महापालिका शाळांतील मुलांना शिक्षकांच्या उदासीनतेमुळे फक्त ऐकीव व लेखी माहितीवर प्रदर्शनात आपले प्रयोग
आपले प्रयोगाचे सार समजावून सांगावे लागत आहेत. पालिका शिक्षण मंडळातर्फे 11 व 12 डिसेंबर असे 2 दिवसीय विज्ञान प्रदर्शन ठाण्यात घेण्यात आलं. पालिकेच्या 124 शाळांतील विद्यार्थ्यांनी तेथे आपले प्रकल्प सादर केले होते, परंतु प्रकल्पासमोर लिहिण्यात आलेली माहिती वाचून दाखवण्याचंच काम ते करत होते. त्या पलीकडे त्यांना आपणच सादर केलेल्या प्रकल्पांची माहिती नव्हती. शेजारी बसलेले शिक्षकही प्रकल्पाबाबत अनभिज्ञच असल्याचं दिसलं. पालिकेच्या शिक्षक वर्गालाही मुलांना प्रयोगाविषयी किती माहिती आहे हे जाणून घेण्यामध्ये अजिबात रस दिसला नाही. शिक्षकांनी मुलांबरोबर प्रयोगाच्या ठिकाणी थांबणं आवश्यक होतं, परंतु त्यांचा कुठेतरी गप्पांचा फड रंगलेलाच दिसत होता. परिणामी ठाणे महापालिकेचे विज्ञान प्रदर्शन म्हणजे वैज्ञानिक भ्रमाचा भोपळाच ठरले. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित.